आज मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतोय आणि त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषांमधले तिथल्या भागातली आजची महत्त्वाची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आत्ता आपल्यासोबत अकोल्यामधून आमचे प्रतिनिधी उमेश अलोने आहेत। अकोल्यासह संपूर्ण विदर्भामध्ये वऱ्हाडी ही बोलीभाषा बोलली जाते आणि त्याच भाषेत आमचे प्रतिनिधी उमेश अलोने आपल्याशी संवाद साधणार आहेत। उमेश, काल अमोल मिटकरींनी मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएन संदर्भात एक मोठा आरोप केला होता। अगदी स्वपक्षातील नेत्यांनाही त्यांनी सोडलं नव्हतं। या संदर्भातले अधिक काही अपडेट्स आहेत का आणि त्या पार्श्वभूमीवर विदर्भामध्ये वातावरण काय आहे, कारण अमोल मिटकरी विदर्भातले नेते आहेत। मंत्रालयातल्या चहापेक्षा किटल्या गरम आहे असं म्हणते लय लोक म्हणते, आपल्या मराठीत मन बी आहे तशीच। तर मंत्रालयातल्या मंत्र्यांच्या किटल्या ज्या आहेत म्हणजे ओएसडी त्याचे पीएस आहे हे कशा पद्धतीने काम करते याचं जे आहे त्याच्यावरून वातावरण सणान तापलंय महाराष्ट्रातलं। तुम्ही म्हणसान कसं तापलं, तर आमच्याच विदर्भातल्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल भाऊ मिटकरी त्यानं एक आरोप केला की बा त्याला एक काम करायचं होतं त्याच्या मतदारसंघात म्हणजे अकोला जिल्ह्यात 5 कोटीचा निधी पाहिजे तर 5 लाख रुपये असं त्याला संदीपान भुमरेच्या ओएसडीनं तेव्हा मागितले असं त्यानं म्हणलं। मग ते झाल्यानंतर तर चांगलंच, मग एकदा आमदार जर सत्ताधारी बोलू राहिला तर मग विरोधक काय चुप राहतात का? त्याने बी सुरू केलं सरकारले वाजवणं। पण आता त्यानं तर बघा कहर केला की त्याचा जे आरोप आहे त्यानं तर सालं वातावरण असं तापलं की विदर्भाच्या उन्हीसारखंच तापलं। ते त्यानं संदीपान भुमरेसोबत कोणाचं नाव घेतलं तर संजय राठोडचं नाव घेतलं, त्याच्यानंतर अब्दुल सत्तारचं नाव घेतलं, त्यानंतर तेव्हाचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत त्याचं बी नाव घेतलं। इथं काम करायला गेले की पैसेच मागत म्हणते लोक। मग पैसे मागणार आहे तर एखादा सत्ताधारी आमदार आले त्यानं पैसे मागितले तर बाकीच्या लोकांचं काय? त्यानं जे मुद्दा उपस्थित केला की मुख्यमंत्री साहेब म्हणतात देवेंद्र फडणवीस की बा महाराष्ट्रातला कारभार चांगला झाला पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे, त्याचा प्रयत्न आहे। जर सरकारमधल्या मंत्र्याच्याच लोकांना पैसे मागितले तर या सरकारची प्रतिमा कशी काय सुधरल? हाच मुद्दा अमोल मिटकरी साहेबांना मांडला। आणि त्याचे जे आता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री महायुतीचे लोक सांगतात देवाभाऊ आहे, तर देवाभाऊच्या या अभियानाला त्याच्याच लोकांना हरताळ फासला असं म्हणता येते। त्यानं एबीपी माझ्यासोबत बोलताना ते आरोप केला होता की या 4 मंत्र्याच्या ओएसडीनं कशा पद्धतीने पैसे मागितले। विवेक मुघल नावाचे जे अब्दुल सत्ताराचे ओएसडी होते त्यानं अकोल्याच्या कृषी विद्यापीठातले त्या कार्यकारी परिषदेवर लोकांना नियुक्त करताना काही आर्थिक व्यवहार केले असे आरोप केले। आणि याच्या या आरोपानंतर तर विरोधकांना तर मग सणान त्याला सरकारला ठोकणं सुरू केलं, सर्वच जण तुटून पडले। अमोल मिटकरी यांनी म्हणलं की बा तो प्रयत्न जो आहे तो सरकारची प्रतिमा चांगली झाली पाहिजे म्हणून करायचा आहे। देवाभाऊ जे काम करू लागले, त्याचे नेते अजित पवार जे आहे ते काम जे करू लागले त्याचं काम चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत गेलं पाहिजे। आणि हे मंत्र्याच्या केटल्या जे आहे ते ओएसडी पीएस म्हणतो आपण आपल्या भाषेत, त्या चहाच्या किटल्या जास्त गरम नाही झाल्या पाहिजे, महाराष्ट्राचा कारभार चांगला झाला पाहिजे। आता या आरोप प्रत्यारोपानंतर पुढचं वातावरण महाराष्ट्राचं आणखीन सणान तापणार आहे। तोपर्यंत या आरोप प्रत्यारोपाच्या होरपळीत मात्र सर्वसामान्य लोकांचे काम झाले पाहिजे एवढीच अपेक्षा महाराष्ट्र व्यक्त करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।